अशोक वर्धांचा अशोक वर्धांचा अरे मुर्दाबाद 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 अशोक वर्धांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आम्ही आमच्या कष्टाच्या कमाईने ही घर घेतलं वर्धन हाईट्स. स्वप्न मोठी मोठी बघितली, पण आम्ही इतकं फसलो गेलोय की ह्या लोकांनी आम्हाला पूर्ण वाटोळं करून टाकलंय. पाणी लाईट सगळं बंद केलंय, इलेक्ट्रिसिटी, नंतर मेन म्हणजे काय फायर बिअर सगळं बंद केलंय. जरा काय बोललं की हे लोक आम्हाला धमकी देतात, आम्ही नाही करणार. अशोक वर्धन हा बिल्डर इतका त्रास देतोय आणि आम्ही इतका लढा देतोय, 2.5 वर्ष लढा देतोय, पण ह्यांनी आम्हाला काहीही नाही दिला आणि ऐकत नाहीये, कोणालाही बोला. इव्हन टिळकनगर पोलीस स्टेशन तिथे पण. वाटतं तुम्हाला हा बिल्डर जो वर्धन बिल्डर आहे त्याला ब्लॅक लिस्टेड करायला पाहिजे सरकार? हो हो हो, करायलाच पाहिजे. तुम्ही काय मागणी करणार? आम्ही अशी मागणी करतो की हा पुढे कोणी असं फसलं नाही गेलं पाहिजे. सगळे गोड गरीब आहेत, कष्टाने सगळ्यांनी जागा घेतली, इतकं फसवलं. आम्ही EMI भरतोय, आमच्याकडून इंटरेस्ट घेतला, आम्हाला वेळोवेळी धमकी देतो, आम्हाला काही सुविधा नाही. सगळी तुटलेली बिल्डिंग दिली, पूर्ण बिल्डिंग तुटलेली फुटलेली आहे, इनकम्प्लीट प्रोजेक्ट. आणि रेराला जाऊन एक्सटेन्शन घेतोय, खाली सगळे फ्लॅट्स काढलेत वेगवेगळे न विचारता. आम्हाला काही नाही, आणि तो आम्हाला कॉन्टॅक्ट करत नाही, आम्हाला भेटत नाहीये. 17 माळा आम्हाला असं वाटतंय की आम्ही सगळ्यांनी आत्महत्या करावी. आम्ही आंदोलन करतो, तर ते आंदोलन पण आम्हाला असं वाटतं रस्त्यावर आम्ही सगळ्यांनी उतरावं आणि ह्याच्या विरोधात आवाज उठवावा. कारण आम्ही अक्षरशः कंटाळलोय, ह्याला आम्हाला काही न्याय मिळत नाही. आम्ही सगळे न्यायाकडे जाऊन आलोय, रेरा सगळं पालटी घातलेत ऑफिसेस, पण हा बिल्डर काय आमच्या हाताला लागत नाही. तर आम्हाला तुम्ही योग्य न्याय मिळून द्या. देवेंद्र साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही आम्हाला आमच्याकडे लक्ष घाला. आमच्या मराठी माणसांचं कळकळीने विनंती आहे, मराठी माणूस आहे ते, तर तुम्ही ह्याच्यासाठी काय ते लढा. आम्ही इथेच बॉर्न अँड ब्रॉट अप आहोत, मुंबईचे लोक आहात. आम्हाला असं फसवलं तुम्ही. आम्ही किती गोड गरीब जनता आहे, त्यांच्यावर काहीतरी तुम्ही दया करा. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आता. नमस्ते. आम्ही मीडियाचे पण लोक तुमच्या मदतीला आलो. काय मागणी आहे तुमची? आम्ही आता 2-3 महिने झाले नवीनच आलेलो आहे, पण आम्हाला सांगितलं त्यावेळेस 24 तास पाणी आहे. आलं तर कोणी सांगितलं? बिल्डरनेच सांगितलं. हो, आणि आता 1-2 महिने होतो बरोबर पाणी, आणि नंतर पण कुठे पाणी. एवढं आता आम्हाला त्रास होतो की आंघोळीला तर नाहीच नाही, पण बाथरूमला सुद्धा पाणी नसतं. आता किती दिवस काय वाटतंय वर्धन बिल्डरने तुम्हाला फसवलेलं आहे? सरकारला काय मागणी करणार? वर्धन बिल्डरनी ऐकलं नाही तर पुढच्या स्टेप काय असेल? इथले जे स्थानिक रहिवासी आहेत पहिली गोष्ट, ह्या रहिवाशांचा पाण्याबद्दल खूप खूप म्हणजे आक्रोश आहे. आज आम्हाला 1 महिना झालं अजिबात पाणी येत नाहीये. आमच्या किचनला सोडलं पण 10 मिनिटं तर लगेच बंद होतं पाणी, किंवा बाथरूमला तर पाणीच नाहीये. कोणत्याही ह्या बिल्डरने आम्हाला सुखसोयी दिलेल्या नाहीयेत. आम्ही सगळे ऑफिशियल, आम्ही सगळे अर्ज दिलेले आहेत, सगळ्यांशी आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या आहेत, आमचं काय अडचण आहे ती सांगितलेले. DCP ACP कमिशनर पर्यंत आम्ही गेलेलो आहोत. ACP साहेबांनी, DCP साहेबांनी यांनी मीटिंग पोलीस चौकीत जातात आणि परत ते वकील वगैरे घेऊन येतात, वकिलांना पुढे घालून घेऊन येतात, आणि पोलीस स्टेशन आमची त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाहीत. ते म्हणतात आमच्या हातात नाहीये, तुम्ही केस करा तुम्हाला. तर आम्ही सरकारला हीच मागणी आम्हाला करायची आहे की आज हे अशोक वर्धन जो आहे यांनी अक्षरशः सर्व लोकांना फसवलेला आहे. या फसवण्याबद्दल त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट असा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अक्षरशः लोकांना जीव देण्याची पाळी आलेली आहे. या ठिकाणी मला एवढंच म्हणायचंय, सरकारने आमची दखल घ्यावी. योग्य ती दखल घेतली नाही तर संपूर्ण आमचं वर्धन हाईट जी 300 लोकांची जी लोक आहेत ती अक्षरशः आक्रोश मोर्चा काढतील, रस्त्यावर उतरतील. मग नंतर सुव्यवस्थेचं जे काही होईल ते सर्व सरकार पाहिल, एवढीच मी या ठिकाणी विनंती करते. नमस्कार, मी संजय गडकरी. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की इथे आम्ही BL लोखंडे मार्गमध्ये वर्धन हाईट्समध्ये 80 लाख रुपये देऊन इथे आम्ही हे रूम घेतलेले आहेत. हा वर्धन हाईट्सवाला बिल्डर अशोक वर्धन हा गेल्या काही महिन्यापासून आम्हाला असा नाहक त्रास देतोय की ना पाणी देत आहे, ना लाईट देत आहे, ना कुठच्या सुविधा देत आहे. तरी इथले लोक पूर्णपणे आजारी पडलेले आहेत आणि तो अशोक वर्धन अशा वेळेस लाईट आणि पाणी बंद करतो
ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते किंवा गणपती त्योहार असतो, अशा वेळी वारंवार आम्हाला नाहक त्रास देत असतो आणि इथे प्रत्येक रहिवाशांचे असे जीव टांगणीला लागलेले आहेत की त्यांचा उद्या काही होऊ शकतं. पाणी दूषित आहे, कधी पाणी निळं येतो, कधी काळं येतो आणि अशी उर्मट भाषा करत असतो. आणि मला असं वाटतंय की या अशोक वर्धानला तुम्ही ताबडतोब अरेस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याचा माज उतरला पाहिजे. म्हणून आम्ही या वर्धा हाईट्समध्ये गेली 1 महिन्यापासून त्रस्त आहोत. ही माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे. आमचा हा सर्व समाज, आमचे हे रहिवासी फार वेटाकुटीसे आलेले आहेत, तरी तुम्ही हे आमचं या सर्वांचं जे काय दुखणं आहे किंवा हे आमचे काय तगादा हा आमच्या मागे त्यांनी लावलेला आहे, याचा विचार करून त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी किंवा त्यांच्यावर जो काही गुन्हा दाखल करायचा असेल तो करावा, हीच माझी सरकारला विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद. वर्धन हाईट्स हा बिल्डर जो आहे, जो अशोक वर्धन आहे, हा अरेरावी ह्याची एवढा माज वाढलेला आहे. कारण ह्यांना जी ओसी दिली आहे या SRA अधिकाऱ्यांपासून आम्ही आता फिरतोय. कल्याणकर साहेब असतील, मसाई साहेब असतील, यांच्याकडे आम्ही जातोय. मला वाटतं महिनाभर आम्ही फिरतोय. आईंना चालता येत नाही तरी आम्ही जातोय. आठवले साहेबांकडे परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो, काते साहेबांकडे गेलो होतो, स्थानिक जे हंडोरे साहेबांकडे गेलो होतो. सगळे जे आमचे लोकप्रतिनिधी सगळे प्रयत्न करतात, पण ह्या अशोक वर्धनचा एवढा माज आहे. त्याच्याबरोबर असलेला जो पवार आहे, आमची टिळकनगर पोलीस स्टेशननी बैठक लावली होती का तर बाबा एक समंजस म्हणून एखादं पाणी तरी ऍटलीस्ट चालू आहे. पाणी हे माणसाची मूलभूत गरज आहे. तरी ह्याला म्हणजे आमचं कंटिन्यू मला वाटतं आता 15 ते 20 दिवस झाले अर्धा तासाच्या वर पाणी, ते पण एवढं घाणेरडं पाणी आहे की मुलं आजारी आहेत. माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे कुणाला काही पडलेलं नाही. ह्याला ज्या ओस्या दिल्यात ह्या चुकीच्या दिल्यात या साऱ्यावाल्यांनी. इथे बाहेर जाऊन जर गार्डन बघितलं म्हणजे आम्हाला इम्युनिटी देतो बोलला आणि 80 लाख रुपये घेतले, पण एवढी फसवणूक काहीच इथे म्हणजे सोसायटी फिरलात ना. आत्ताच आम्ही काकांबरोबर फिरलो. ही सोसायटी काकांच्या मते ही SRAची सोसायटी आहे, ही प्रायव्हेट नाहीच आहे. म्हणजे आम्ही 80 लाख रुपये देऊन आम्ही स्वतःच बोलतात ना स्मशानभूमी आम्ही स्वतःचा खड्डा मारून घेतला असं आम्हाला वाटतंय. आमचे एकच मत आहे, ह्यांनी ज्या वेळी आमचे धार्मिक सण होते, गणपती होता, आमच्या आंबेडकर जयंती होती, त्यावेळी यांनी पाणी बंद केलं आणि आम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करतोय. कशासाठी? तर मेंटेनन्स आम्ही म्हणतोय आम्हाला डिटेल्स दे. आमच्याकडनं आमच्या रजिस्ट्रेशन कॉपीवर 1600 रुपये दिलेस आणि तो आता आमच्याकडनं 2900 रुपये घेतोय, 3000 रुपये. त्याचे आम्हाला डिटेल्स दे, बाकी आम्हाला काय नको. जर आम्ही 85 लाखाचं घर घेऊ शकतो तर आम्ही तेवढा मेंटेनन्स भरू शकतो, पण आम्हाला डिटेल्स पाहिजे. हा सगळं फ्रॉड करतोय. आमचं एकच मत आहे, ह्याच्यावरती आता इथे राहणारा जास्तीत जास्त बहुजन वर्ग आहे. त्याच्यामुळे आठवले साहेबांनी पण त्याला फोन केलाय. त्याचा माज एवढा आहे, त्याचा जो पवार म्हणून आहे, जो त्याच्या संबंधित व्हाईस प्रेसिडेंटचा आहे, तो त्याची भाषा जी आहे ती अक्षरशः कुणाला मी पाणी देणार नाही, कुणाला टँकर देणार. म्हणजे जर आमची मूलभूत गरज जर हा आम्हाला पुरवत नसेल तर ह्याच्यावरती इथे असलेला बहुजन वर्ग आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे खास करून की ह्याचं जे लायसन आहे हे ब्लॅकलिस्टेड करावं आणि ह्याचे जे प्रोजेक्ट आहे थांबवावे आणि ते प्रोजेक्ट दुसऱ्या बिल्डरला द्यावे, ही विनंती आहे. आम्ही इथले स्थानिक जे रहिवासी आहेत, सगळ्यात पहिली एकच गोष्ट सांगायची आहे की आम्ही जे इथे राहायला आलोय की मी असलेला एका छत्रपती शिवाजी महाराज नगर गोवंडी या विभागातून आलोय. मीही लोकप्रतिनिधी आहे, मीही तिथे लोकांचा प्रश्न मिटवतो. इथे असलेल्या आमच्या ताई असतील, उपशांताई, ह्याही कित्येक वर्ष प्रश्न मिटवतो. पण आम्ही कुठेतरी बोललो बाबा आमच्या मुलाबाळांना थोडं शांतता राहावी म्हणून आम्ही इथं आलोय. पण एक आहे, जर आम्हाला त्या लेवलला उतरवलं तर आम्ही त्या अशोक वर्धनच्या लॅमिनेटरच्या ऑफिसला येऊन तोडफोड करू. ऐका माझं मत काय की तोडफोड करू आणि मंत्रालयात जाऊन मी स्वतः जीव देईन. जर पाणी इथल्या लोकांना मिळालं नाही तर मंत्रालयात उडी मारेन, कारण हा प्रश्न गंभीर आहे. कारण जर आम्ही हळूहळू मरतोय त्यापेक्षा एकदाच जीव देऊ ना, विषय संपला. वाट पाहायला इथे कोणी आलेलं नाहीये. आमची आता विनंती अशी आहे, पोलीस स्टेशनला DCP साहेबांना विनंती आहे, सिनियर साहेबांना विनंती आहे की या लोकांचा गुन्हा आजच्या आज तुम्ही दाखल करून घेतला पाहिजे. गुन्हा दाखल होणार नसेल तर या ठिकाणी मीच उपोषणला बसणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे, मी स्वतः आजारी माणूस आहे, आजार घेऊन या ठिकाणी मी यांच्यासोबत यांच्या मदतीसाठी मी आलेलो आहे. जर इथे गुन्हा दाखल होत नसेल तर या ठिकाणी मी चेंबूर सोडणार नाही, पोलीस स्टेशनला मी बसून राहणार आहे, अशी माझी एक भूमिका आहे. आणि लक्ष वेधण्यासाठी अख्खे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व लोक या ठिकाणी येतील, व्हिजिट देतील आणि अख्खी मुंबई जागी होईल. आणि मुंबई जागी झाल्यानंतर मग यंत्रणेला ते कंट्रोल करणं फार अवघड जाईल, अशी वेळ येऊ नये म्हणून पोलिसांनी यामध्ये लक्ष घालावं आणि यांच्या बिल्डरच्या वर ताबडतोब गुन्हा दाखल करावा. बिल्डरचे जे काही पाठीराखे असतील,
जे त्यांचे सगळे सोयरे असतील या सगळ्यांचे नावं त्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये दाखल करून घ्यावेत आणि त्यांच्यावर ताबडतोब त्यांना कारवाई करावी आणि त्यांना आतमध्ये घ्यावं ताबडतोब अशी आमची सूचना आहे. त्यासाठी या ठिकाणी पोलीस कर्मचारी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की यांनी आमचा जास्त अंत बघू नये, कारण या ठिकाणी जर लोकांचा जास्त अंत पाहिला तर 4-4 दिवस लोकांनी आंघोळी केल्या नाहीत. या ठिकाणी मला ताईंनी दाखवलं त्या पाण्यामध्ये असे किडे आहेत आणि किडे असल्यानंतर जो सुरेंद्र पवार नावाचा कोण तो चहापेक्षा किटली गरम जो तो माणूस आहे तो म्हणतो तुम्ही काही कायदा आम्हाला कायदा आम्हालाही कायदा तुम्हालाही कायदा आहे. म्हणजे त्याला एवढी चरबी आहे, म्हणजे बिल्डरपेक्षा चरबी त्याला जास्त आहे. तर त्या माणसावर आधी ऍक्टर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण त्याची भाषा बरोबर नाही. जातीवाद्याची त्यांनी भाषा या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे इथे जातीवादी लोक जर राहतात म्हणून त्यांनी मुद्दाम अशी उर्मट आणि चांगल्या पद्धतीची भाषा तो वापरू शकत नाही अशी पद्धत आहे. तो भाषेशी बोलताना देखील तो नीट बोललेला नाहीये. मला देखील बोलताना त्यांनी अशा पद्धतीने भाषा दाखवली की तुम्हाला कायदा माहिती आहे तर आम्हाला एक आमच्यासाठी पण कायदा आहे. म्हणजे कायदा त्यांच्यासाठी आहे बरोबर आहे, पण कायदा असं सांगत नाही की लोकांना फसवा आणि फसवून लोकांना तुम्ही त्यांना देशद्रोहीला लावा, त्यांचे मुलं बाळांची तुम्ही वाट लावा, असा काही कायदा सांगत नाही. तुम्हाला काय वाटतं फसवणुकीचे गुन्हा आणि त्याच्या ब्लॅकलिस्ट मध्ये त्याचं ब्लॅक लिस्ट मध्ये नाव गेलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही विनंती करणारच आहोत. मी म्युन्सिपल कमिशनर जे आहेत अश्विनी भिडे मॅडम जे आहेत त्यांच्याशी पण आता मी बोललेलो आहे. ते मला सोमवारी किंवा मंगळवारचा टाइम देणार आहेत. आणि डीसीपी साहेबांचा मला स्वतः समोरून फोन आलेला आहे. डीसीपी साहेबांनी देखील सांगितलं की याच्यावर मी बिल्डरशी बोलतो आणि पाणी द्यायला लावतो आणि पाणी ते शुद्ध पाणी नाहीये. ज्या पाण्यामध्ये किडे बाकुडे असतात असं पाणी जर देत असतील तर हे लोक आजारी पडतील आणि आजारी पडल्यानंतर त्याची जबाबदारी कोण, हॉस्पिटलचा खर्च कोण करणार, असा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणून बिल्डर जो आहे याच्यावर ताबडतोब कारवाई केली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे.